काय रे थापाड्या, बोल ना आता, कुठे आहेत दागिने? बघू देत ना मला, खात्री करून घेऊ देत की खरंच खरे दागिने सापडलेत का ह्यांना, नाहीतर आधी सारखे खोटेच दागिने खरे म्हणून दाखवाल. बापरे, मी तर फक्त दृष्टांताच्या आधारे बोलते. काही गडबड तर नाही ना रे होणार? पुरे तुला तुझ्या काळावरती विश्वास आहे ना, मग कशाला बाचकतेस? सखू, कशाला घाबरतेस? अगं आम्ही आलोय ना, घाबरू नकोस. मामीला चोरी पकडली जाईल याची भीती आहे, म्हणून धमकावती आहे. पुरे तू घाबरू नकोस, तू तडकून बोल. ए काय आपसात फुसफुस लावली रे? बोला, कुठे गेले दागिने? मामी, माझ्यापेक्षा जास्त तुलाच माहिती आहे ना. मला? माझा काय संबंध? माझं नाव कशाला घेतेस ग? तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. संबंध म्हणजे काय? तुझंच नाव घेणार ना, कारण तूच दागिने लपवलेस. म्हणजे महाजनीबाई, दागिने तुम्हीच चोरलेत ना? ते पण सख्या भाचीचे. सखू, काय बोलतेस तू हे? सरळ सरळ माझ्यावर आरोप करतेस? तुला लाज नाही वाटत हे बोलायला? मी दागिने घेईन? हा, आलं लक्षात. हिला काल घरातनं हकलून लावलं मी, म्हणून आज गावासमोर तमाशा मांडते ही मुलगी. आणि हो, दागिने दागिने म्हणतात ते कुठे ते दाखवा. हा, नाही हो नाही, दागिने नाहीच आहेत तिच्याकडे. हा तिचा फक्त कयास आहे, आणि त्यासाठी सगळ्यांना इथे बोलवून घेतलंय तिने. आम्ही काय रिकाम टेकडे नाही आहोत. ह्याला काय अर्थ आहे? ते पोरखे आहे. हा, हे बघा, तुम्ही उगाच तिच्यावर दडपण आणू नका, आणि कांगावा तर मुळीच करू नका. अगं शकू, तू कुणाला पाठीशी घालतेस? अगं कृतज्ञ आहे ती, कृतज्ञ. अहो, या दरिद्री मुलीचं माझ्या मावशीसारख्या तालेवार घराण्यात लग्न करून दिलं मी, आणि ही मला तिच्या सख्ख्या मामीला चोर ठरवतेय. मामी, मी काहीच ठरवत नाही. तो विठुराया ठरवतो ना, तसं होतं. आणि तुला मला नाही, खरं खोटं त्याला दिसतं, फक्त त्याला. आणि त्यानेच मला हे दाखवलंय. त्यानेच मला दाखवलंय? तुला असं काय सांगितलं ग तुझ्या विठुरायानी? आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. मामी ऐक, मला विठुरायाने दृष्टांत दिलाय, आणि त्याने दाखवलंय की तू विठुरायाच्या मूर्तीखाली माझे खरे दागिने लपवलेस. ती घटना मी स्पष्ट पाहिली. माझी मामीच दागिने लपवत होती. हो सांगा मामी. ऐकतोय का आम्ही? अरे थांबा, हिच्या बोलण्यावर कसला विश्वास ठेवताय? मोठी पुण्यात्मा लागून गेले ना शेमडी पोर, म्हणे दृष्टांत दिला. स्वतःला ना संत सखूच समजायला लागलीये. पण वैद्य बुवांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? तिच्या वडिलांनी दागिने विकले आहेत आणि चोरावर मोर होऊन ही सांगतेय की दागिने मी लपवलेत आणि तुम्ही यावर विश्वास ठेवताय.
लबाडी आणि खोटेपणा हा हिच्या रक्तातच आहे. ओ मामी, आपण काय बी बोलायचं नाही हा. ए चिपट्या, तुझं काय रे? का तुला पण आता दृष्टांत वगैरे दिलाय? मला नाही दिसलं, पण पुरी बोलते आहे ना तेच खरं आहे. इथे चौथ्या खाली तुम्हीच दागिने लपवले आहेत ना. आता भुयारात कुठून जायचं ना ते सांगा बस. म्हणजे भुयार अजून ठाऊकच नाहीये, मग मला अजून डाव फिरवता येईल. काय मनोरमा ताई, आज अचानक आम्हा दोघांना असं बोलवून घेतलं, काय विशेष? दिगंबरराव लग्नाला तयार झाले असतील, हो ना? दिगंबरने अजून होकार दिलेला नाहीये. रमाई माझं नाव परक्या माणसासारखं का घेते? मी तिचा दिगू आहे, दिगंबर का? नाही म्हणजे दिगंबर त्याच्या रमाईच्या शब्दाबाहेर नाही अशा वल्गना मी करत होते, पण माझ्याच मुलाने मला माझी जागा दाखवली. रमाई? पण दिगंबरला तुम्ही त्या बाबतीत दोष देऊ नका. लेकराची मनस्थिती ठीक नाहीये आणि म्हणूनच त्याच्या वतीने मी तुमची क्षमा मागते. तुमची क्षमा मागायची म्हणूनच मी तुम्हाला घरी बोलावलंय. तुमच्या पायावर नाक घासून मला क्षमा मागायची. मोठ्या मनानं मला क्षमा करा. रमाई, 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 अगं काय करतेस तू हे? माझ्यासाठी कोणाच्या तरी पायावर नाक घासतेस? माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ यावी इतका नालायक आहे का मी, रमाई? आणि तुला असं नाक घासताना पाहू? नाही रमाई, हे बघ, तू जे म्हणशील ते करायला मी एका पायावर तयार आहे. तुला योग्य वाटतंय ना, मग कर. काय वाटेल ते कर. अगं साखरपुडाच काय, तू म्हणशील ते मी करीन, पण असं कोणासमोर झुकायचं नाही रमाई. माझ्यासाठी तुझा मान सर्वात मोठा आणि महत्वाचा आहे. तुला असं कोणासमोर झुकलेलं पाहणं मला नाही होणार सहन, कदापि नाही. मी तयार आहे. तू जे म्हणशील त्याला तयार आहे. काय डाव टाकलाय वहिनीनी, दिगूला हा हा म्हणता गुंडाळला. काय सुभानराव, तुम्हाला ठाऊक आहे का इथे भुयार आहे? सगळ्या थापा. काय काय पोरखेळ आहे का? हा, काहीही अर्थ नाही याला. काय भुयार इथे मंदिर मध्ये? सांगतो, परकीय आक्रमण होतात, त्यांच्यापासून देवाची मूर्ती भंग होऊ नये म्हणून देवाला वाचवायला
रावळाखाली भुयार करण्याची पद्धत असते आणि ते गुप्त ठेवतात. कळलं? ह्या रावळात भुयारे हे कोणालाच माहिती असू नये. काय रे मारुती, तुला माहिती होतं भुयाराबद्दल? दशरथ, तुला? आणि काय ग शकू, इतक्या वेळा तू येतेस इथे, तुला माहित होतं भुयार आहे असं? नाही, मला पण ठाऊक नाही की रावळात भुयार आहे ते. घे सखू, ही कुदळ घे आणि घाल त्या चौथऱ्यावर. घाल अगं, घे ही. हा, घाल चौथऱ्यावरती. अगं, दागिने मूर्तीच्या खाली, चौथऱ्या खाली म्हणतेस ना तू? हा, मग मार ती कुदळ. अगं बघतेस काय, मार. घ्या. बघा बघा बघा, अहो कुठवर गेली मजल. आता काय विठुरायावर ही कुदळ घालणार? प्रत्यक्ष विठुरायाचं राऊत तोडणार? गावकऱ्यांना चालणार आहे का हे? अहो नाही चालणार, खबरदार कुदळ मारली तर. देवाला तरी सोडा. हो, सत्य तर बाहेर येऊ द्या. हो ना. आणि दागिने लपवण्यासाठी कुणीतरी देवाचा वापर केला असेल, हे चुकीचंच आहे ना? आता उगा आरडाओरडा करू नका. थांबा. मी तोडलेला चौथरा स्वखर्चाने पुन्हा बांधून देईन, पण सत्य बाहेर आलंच पाहिजे. सखू बाळा, जा तू तुझं काम कर, मी बघतो यांना. ही तर खूप भयंकर कसोटी आहे रे. आज तुझ्या पायाखालच्या चौथऱ्यावर मला घाव घालायला लागतोय. तू सखायस ना रे माझा, तर तुझ्यावरच भार. तू सांगशील ना तेच मी करेन. अहो, हे बघा, मी तुमच्यासाठी बरंच काम केलंय. सखू, मी तुझ्याशी फार वाईट वागलो का ग? आणि तरीही तू किती प्रेमाने वागतेस माझ्याशी. कुठे असशील तू आता? मला तुझा रागही येतो आणि नाही सखू, पण त्यापेक्षा जास्त काळजी वाटते मला तुझी. तुझ्यात अपार चांगुलपणा भरलाय. तुझं मन अगदी निर्मळ आहे. आणि अशांच्याच वाट्याला जास्त संकट येतात ग सखू. अगं सखू, तू? सखू नाही, माणिक. सखूचं राज्य संपलं, आता पट्टर आणि माणिकचं राज्य सुरू. माणिक हेच नाव आता ओठांवर यायला हवं. अहो, बघू तरी काय हे. अगं सोड. असं नाही करायचं.
आता जे जे तुमचं आहे ना त्याच्यावर माझा हक्क आहे. माझ्यापासून काही लपवायचं नाही. आता आपलं लग्न होणार आहे ना. लग्न होणार आहे, झालेलं नाही. आणि साखरपुडा पण फक्त ठरलेलं आहे, झालेलं नाही. म्हणजे होणारच आहे ना. साखरपुडा सुद्धा आणि लग्न सुद्धा होणार म्हणजे होणार. सोड माणिक, माणिक सोड. माणिक अगं अगं काय केलंच आहे? जे होणार आहे तेच. का आता काय जमतायत हात? हा? मार कुदळ का? हा? थांबलीस का? उगा आपली भूलताप मारते दृष्टांत झाला म्हणून. बापही खोटा ना आणि ही पण. रे नग आता दुरुस्ती. सुभान काका बोलले आहेत ना की दुरुस्तीचा खर्च करतील. मग थांबतेस कशा पायी? जा. नाही रे पांडू, मला विठुरायावर एकही ओरखडा न आणता दागिने मिळवायचे अशी माझी इच्छा. अगं सखू, पण चौथरा आपसूक कसा दिसणार? वय सकुताई द्या ती कुदळ, मी आणतो. द्या. पुरे ते बघत भुयार आहे, वाकून बघ. विठुराया, अरे तुझी लीला आघात आहे रे. पाहिलं सगळ्यांनी? थापा नाहीयेत या. सखूचा दृष्टांत खराच आहे. हो सकुताई घाबरू नका. हं, उतरा तुम्ही भुयार आणि तुम्ही जे काय पाहिलं ते दिसतंय का बघा. उतरा. माझे दागिने मिळाले. माझ्या आप्पांनी दागिने नाही विकलेत, चोर नाहीये. बघा सगळ्यांनी बघा, माझे खरे खुरे दागिने, दादा आजोबांनी दिलेले दागिने.
मामीने लबाडीने इथे लपवले होते. विठुरायाने माझ्या उमाई अप्पांच्या माथ्यावरचा कलंक पुसला. विठुराया, मला इतका आनंद झालाय, खूप खूप आनंद झालाय मला. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही. पुढे चाली नाही आवडीने, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हो वैद्यबुवा, अहो तुम्हीच तोंडगाशी पडलात की हो. तुम्हीच पाहिलं ना आणि म्हणाल ना की शिवाप्पाने दागिने विकले, हा, आणि दागिने रवळतच मिळाले की हो. विकले हा, शिवाप्पाने विकले. मी पाहिलं. हा. शिवाप्पाने विकले शिवाप्पाने. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळ, गर्भाचे आवडी मातेचा डोहाळ. तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाची अंग आनंदाचे. तुका म्हणे तसा उतला सेठसा, तुका म्हणे तसा उतला सेठसा. अनुभव सैसा मुखाला, अनुभव सैसा मुखाला. का आणि कसं आठवत नाहीये मला, पण मी शिवाप्पाला आणि सखूला दागिन्यांच्या चोरीसाठी दोषी धरत होतो हे नक्की आठवतंय मला. नाही 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 नाही, मला मला प्रायचित्त घ्यायला हवं. विठुराया, विठुराया, मी घोर अपराधी आहे. सखूसारख्या निष्पाप आणि निरागस मुलीला माझ्यामुळे यातना सोसाव्या लागल्या. मी पापी आहे, पापी आहे मी.